मित्रांनो, जाणून घेऊया चिमटा म्हणजे काय. नवनाथांच्या हातात चिमटा दिसला की आपल्या मनात नक्कीच प्रश्न पडत असेल की आपल्याकडे बी चिमटा हवा आहे आणि आपल्याला बी नवनाथांची भक्ती करावा. ह्याच्या पहिले पुरेपूर आपण चिमट्याची माहिती घेऊया. चिमटा कुणी धारण करावा आणि चिमट्याचे धारक कोण आहे, चिमटा महत्त्वात नाथांनी उपयोग काय केलेला आहे आणि चिमट्याने काय होतं आहे. मित्रांनो, आपण नाथभक्त असाल व नाथ साधक असाल तर ही माहिती आपल्यासाठी. 97वां आदेश नाथजी गुरुजी को आदेश, 84 सिद्धों का आदेश, अपने अपने गुरुजी का आदेश. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, नवनाथ ज्यावेळेस भ्रमंतीला निघायचे त्यावेळेस चिमट्याच्या लयवर व ठोक्यावर नवनाथ आपली वाट काढत चालत असायचे. नाथ संप्रदायात चिमट्याला खूप सारं महत्त्व दिलेलं आहे. चिमटा हा घेऊन नाथ त्यावेळेस एखाद्या दारात गेले तर अलक मायने भिक्षा हा म्हणून गर्जना करायचे. गर्जना करून झाल्याच्यानंतर भिक्षा घेऊन ते आपल्या वाटेला निघायचे. भिक्षा घेऊन निघाल्याच्यानंतर एखाद्या जाग्यावर समजा मुक्काम झाला तर त्यावेळेस त्यांच्याकडं काही साधनं नसायचे. त्यामुळे ते त्या चिमट्याच्या ह्याच्यावर खड्डा करून चूल बनवणे व हवन कुंड बनवणे चिमट्याने घेऊन. तर त्यावेळेस त्या आगीत टाकलेली भाकर शेकायचं काम त्या चिमट्यानेच करायचे. त्यानंतर नाथ संप्रदायात चिमट्याचं महत्त्व असं की चिमटा हा 1.5 हात लांब एवढा असायचा आणि 27 इंचाचा. चिमट्याला वरच्या साईडला एक कडी असायची आणि चिमट्याला पुढं भाल्यासारखं टोक असायचं. का की नाथ संप्रदायामध्ये त्यावेळेस रातच्या वेळेस साधना करायची असेल त्यावेळेस कोणचं हिंस जनावर येऊन काय आक्रमण केल्यावर त्या चिमट्याचा वापर भाल्यासारखा करत होते. त्याच्यावर की चिमट्यावर 2 आडव्या पट्ट्या असतात. चिमट्याच्या दोन्ही पट्ट्या खाली घातल्या तर चिमटा हा वादनाचं काम करतो, वाजवता येतो. आणि तुम्ही पाहिले असाल की पंजाब वादनामध्ये भी चिमटा कामाला येतो. का की गोरक्षनाथजींनी समधीकडं 9 खंडांवर दीक्षा दिलेली आहे तर तिथल्या बी वादनामध्ये चिमटा वापरला जातो. मित्रांनो, तसंच पाहिलं तर मोठे मोठे ऋषी व साधक चिमटा सिद्ध करतात व चिमट्याला बारीक बारीक 9 कड्या असतात. आज आपण पाहिलं की भक्तिसार कथासारानुसार आपण म्हणतो की हे नवनाथांचं प्रतीक आहे, पण तसं नसून मित्रांनो, एक कडी म्हणजे एक साधकाचा तप असतो. एक साधक किती वर्षाचा चिमटा घेऊन किती कड्या चढवतो. एक तप झालं 1 कडी, 2 तप झाले 2 कड्या, 3 तप झाले 3 कड्या, 4 तप झाले 4 कड्या. आपण फारसे चिमटे पाहिले असेल, कोणाला 1 कडी असेल तर कोणाला 2 कडे. पण आजकाल मित्रांनो, कोण 18 कड्या चढवतं, कोण 17 कड्या चढवतं, कोण 14 कड्या चढवतं. पण चिमटा सिद्ध कसा केला जातो, चिमटा सिद्ध करायचा मंत्र काय आहे, आपण हा समजा डिटेलमध्ये सांगणार आहोत पण आपल्या पुढच्या भागमध्ये. मित्रांनो, आजचा हा भाग इथंच थांबवत आहे. 97वां आदेश नाथजी गुरुजी को आदेश, 84 सिद्धों को आदेश, अपने अपने गुरुजी को आदेश. आदेश. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट